तर नमस्कार म्हणून मी सुधीर कुळे एस के सुधीर कुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येत आहे. तर हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी येत आहे. कारण काय माहिती आहे का, कारण थोडे दिवस एक 10-12 दिवस माझी तब्येतही बरी नव्हती. डोकं खूप दुखत होतं. ते नेहमीचंच आहे दरवर्षाचं या महिन्यामध्ये किंवा जानेवारीमध्ये महिन्यामध्ये. तर हा व्हिडिओ एक साधा आणि छोटासाच असणार आहे. कारण काय माहिती आहे का, काल ऊन थोडंसंच होतं, पण आज बघा एकदम सूर्यनारायणाचं दर्शन एवढ्या म्हणजे जवळजवळ 2 महिन्यानंतर हे प्रकाश आपल्याला म्हणजे जमिनीवरती पडत आहे आणि सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे. कारण पाऊस जोराचा होता खूप. 2 महिने सतावून सोडलं असं वाटत होतं. आपण कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी आहोत असं वाटत होतं आणि वारा तर खूपच होता. तर दाखवूया आपण हे वातावरण आता आजूबाजू कसं आहे ते पाहूया आपण. तर मंडळी बघा, आता आम्ही या शेताच्या इकडे आलेलो आहे. घराच्या समोरच आहे हे. तर हे जागा मोकळी झाली का माहिती आहे का, की म्हणजे त्याला जे आव्हान म्हणतो, जे रोप ते कमी पडलं एवढी जागा, त्याच्यामुळे इथे भुईमुग लावलेला आहे. भुईमुग लावलेला आहे आणि बघा पाठीमागचं हिरवंगार वातावरण असं कसं निसर्ग सौंदर्य दिसतं, एकदम मस्त वाटते. आणि ही बाजूला कारली आणि पडवळ लावलेली आहे, गावठी नाही, बाजारू आहे. आणि इकडे जाऊया आपण. तर हे भात आहे, आमचा छोटू आहे. छोटूसाठी हे भात, गावठी भात लागतो. तर हा भात, एवढा भाग जो आहे हा भाताचा बनवलेला आहे. आणि या बाजूला सुद्धा बघा, ही जागा मोकळी आहे, मोकळी जागा ही. इथे सुद्धा ते रोप पुरलं नाही भाताचं किंवा नाचणीचं. तर इथे हे लावले आपलं काय ते उडीद आणि मुगाची लागवड केलेली आहे. मुगाचं आयुष्य 40-50 दिवस किंवा 60 दिवस असतं. त्याच्यामुळे उशिरा लावून होण्यासारखं काय आहे ते मूग लावलेलं आहे, तेवढं हे. आणि इकडे हे नाचणी आहे, ही माहितीच आपल्याला. बऱ्याच दिवसानंतर उन्हामध्ये असं थांबावंसं वाटतं, कारण काय बऱ्याच दिवसानंतर हे ऊन भेटतंय आपल्याला. तर पाठीकडचं असं निसर्ग सुंदर भारी वाटतं एकदम. ठीक आहे, तर याच्या खाली जाऊया. ही आमची केंद्रीय आई आहे शेजारी, वरी लावली तिने वरी. आणि हे भात लावल्यानंतर त्या बाजूला ही नाचणी आहे बघा, इथून पूर्ण खाली नाचणी लावलेली आहे. नाचणीचं विभाग आहे इकडे. आणि ही आम्ही म्हणतो नारळी, हे आमच्या नारळी लावलेलं तिकडे. जागा का आतमध्ये. चला, हे छोट्याशा गेट हा गुरांनी तोडलेला आहे, मागे बनवायचा राहिलेला आहे. हे आमचं नारळीचं छोटीशी बाग आहे. ह्या बांधाच्या खाली पण आहे. नारळीजवळ 13 ते 14 नारळी लावलेले आहेत. आणि इकडे हे काजूचं रोप आहे, ते बघा, ते पुढच्या वर्षी लावणार आहे. गावठी काजू आहे हा. ते रोप उरलं नाही, त्याच्यामुळे इकडे पण नाचणी असते. पण इकडे हे रताळी लावलेली आहे, काजू आहे, वेंगुर्ला काजू आहे. इकडे या केळी आहे, केळी आहे खाली पण, तिकडे केळी आहे. आणि हे इथे 2 कलमं आहेत. हे मुलींच्या मामाचे आजोबा, त्यांना 25 वर्ष पुण्यतिथी झाली, त्यावेळेला हे 2 कलमं दिलेली. ते हे दोघींना दोन नावाची कलमं आहेत. आणि हे कलम आहे ते मी गेल्या वर्षी लावलं आहे. तो एक वेंगुर्ला काजू आहे, जवळच्या जवळ काहीतरी असावं म्हणून तो लावलेला आहे. तर आता आपण बाहेर आलो आहे. हा जो पोल हा या बांधावरती होता, वरती त्या बांधावरून हटवून आता खाली घेतलेला आहे थोडंसं. तर हे जाऊया आपण. पाऊस कमी झाल्यामुळं आहे ना, पाऊस कमी झाल्यामुळं आता नाचणीला जोर धरेल. कारण का पाऊस झोडपून टाकतो, त्याच्यामुळे ते आव्हान जे आहे रोप ते
थोडं बैठं राहतं बुटकं. पण आता पाऊस थोडासा उघडीप दिले पावसाने, त्याच्यामुळे त्याला जोर धरेल. 2 दिवस आज पाऊस, आज आणि उद्या जरी नाही लागला तरी आवळून लगेच अशी ती त्यांना काय म्हणतात, जोश येतो त्यांना. तर अशी ही जुन्या लोकांकडून माहिती मिळते आपल्याला. तर हे गुंजावळा जो म्हणतात ना, ते गुंजावळा आहे. इकडे भेंडी लागवड आहे, इकडे पण भेंडी आहे. तर हा जो पूर्ण पट्टा आहे, हा पूर्ण पट्टा नाचणीचा केलेला आहे. पूर्ण अशी नाचणी आहे. आणि हा एक काजू, गावठी काजू आहे. माझ्या पाठीमागे, घराच्या पाठीमागे डबामध्ये मी गावठी बी लावली होती. एक 10 बिया होत्या. आणि शेणकीतली गोठ्यातलं शेणकी असतं, ती खर होती, शेणाची खर. त्या खरमध्ये ते लावलं होतं. 4 महिन्यात तो एवढा मोठा झाला. ते लावलेलं तर खूप मेला होता काजू. हा बुंदापासून नवीन फुटला, एवढं मोठं झालं ते रोप. तर ठीक आहे, हा एक छोटासा व्हिडिओ होता. आणि हे ऊन लागल्यामुळं, ऊन पडल्यामुळं खूप छान असे हे वातावरण दिसतंय. तर ठीक आहे, हा छोटासा व्हिडिओ आपण पाहिलात. खूप खूप धन्यवाद आपले.